नमस्कार। आज आपल्याला बनवायचं आहे लिंबूचं लोणचं। हे लिंबूचं लोणचं आपण जेवताना खाऊ शकतो किंवा पराठ्याबरोबर। हे खूप छान लागतं। त्याकरता मी हे काय केलंय, 25 लिंबू आणलेली आणि ती कापून त्याच्या बिया काढून अशी फ्रीजमध्ये ठेवलेली। आता ही एकदम थंड लिंबू आहे। थंड काल ठेवलेली मी, एक दिवस त्याला लागतो थंड व्हायला। आणि ही मी घेतलेली अर्धा किलो साखर, साधारण 2 कप साखर आहे ही। 25 लिंबाला एवढी लागते। हे चवीप्रमाणे मीठ घेतलंय, साधारण 2 टेबलस्पून आहे। आणि हा केपराचा लिंबू लोणचे मसाला आहे। हा पण 25 लिंबांना हा एवढा मसाला लागतो। हा 100 ग्राम मसाला आहे। हा आपल्याला त्याच्यात घालायचा आहे। एवढं 4च याच्यात एकदम छान हे लिंबू लोणचं होतं। आता हे आपल्याला काय करायचं आहे, आता हे आपल्याला लिंबूच्या फोडी काय करायच्या आहे, मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत। मिक्सर सतत नाही चालवायचा आहे, असा बंद चालू करायचा आहे। असं थोडं थोडं हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा एवढं टाकते। आता हे मी मिक्सरला बंद चालू असे फिरवून घेते। हे बघा तुम्ही इथे बघू शकतात, हे मी कसं लिंबू बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला। बंद चालू करून चमच्याने हलवून। आता हे मी ह्या पातेल्यात बनवायचं आपल्याला, स्टीलच्या पातेल्यात। ते मी काढून घेते। असं आपल्याला सगळं लिंबू मिक्सरला बारीक करून घ्यायचे। हे बघा परत मी हे आणखी लिंबू बारीक केले। हे बंद चालू केल्यामुळे काय होतं, लिंबाची पेस्ट होत नाही। असे ओबडधोबड आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा सगळी 25 लिंब मी साधारण 3 वेळा हे बारीक करून घेते। 3 वेळा मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे। 2 वेळा झालं आपलं, अजून हे एकदा राहिले। हे थंड असल्यामुळे छान बारीक होतात, म्हणून 1 दिवस त्याला थंड व्हायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये। हे बघा साधारण आपलं हे 2 कप लिंबू झाले बारीक करून। त्याला आपण ही 2 कप साखर म्हणजे अर्धा किलो साखर घेतलेली आहे, ती आता आपल्याला यात घालायची आहे। हे बघा हे बारीक करून झालेले लिंबू, यात आपल्याला ही सगळी साखर घालायची आहे। साधारण अर्धा किलो साखर आहे। यात हा केपराचा लिंबू लोणचे मसाला घालायचा आहे। 100 ग्राम मसाला आहे हा। आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, साधारण 2 टेबलस्पून। आणि आता हे छान मिक्स करून आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे तापत। पण आधी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही, म्हणून हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे गॅसवर शिजत ठेवणार आहोत। हे बघा मी गॅस पेटवला आहे आणि हे पातेलं तापत ठेवलं आहे। आणि साखर थोडी विरघळेपर्यंत आपल्याला हलवायचं आहे ते, कारण याच्यात आपण तेलाचा जराही वापर केलेला नाही आहे। पण हे लोणचं झटपट खायला होतं, म्हणजे आता बनवल्या आपण लगेच खाऊ शकतो। पराठ्याबरोबर तर खूपच छान लागतं हे लोणचं। म्हणजे मुलं फोडी केल्यावर मुलं काय करतात, वरचा रस आंबट गोड खाऊन टाकतात आणि फोड फेकून देतात। मग ती फोड तशीच वाया जाते। तर मग हे सगळ्यांनाच हे बारीक केलेलं लोणचं खायला एकदम चांगलं।
हे बघा आपली साखर आता विरघळायला लागली आहे. गॅस मध्यम ठेवायचा आहे. हे मी लिंबू आणल्यावर स्वच्छ धुवून घेतले, स्वच्छ कापडाने पुसून मग कापून फ्रीजमध्ये ठेवले. कापताना बिया पूर्ण बाजूला करून टाकल्या. साखर आपली विरघळायला इथे सुरुवात झाली आहे. रंग बघा आपल्या लिंबाचा छान आलेला आहे लोणच्याचा, आणि हे मस्त दिसतंय बघा. ह्याचा वास पण तो मसाला टाकल्यामुळे लिंबूचा आंबट, साखरेचा गोड आणि मसाल्याचा असा मस्त वास सुटलेला आहे. हे झटपट लिंबू लोणचं आहे. फक्त याला एकच की आदल्या दिवशी ते फ्रीजमध्ये कापून ठेवावे लागतात, नाही तर बनवायला एकदम झटपट आणि लगेच खायला, म्हणजे याला आपण झटपट लोणचेही बोलू शकतो. हे छान आपल्याला एक 7-8 मिनटं छान असं शिजू द्यायचं आहे साखरेत. दोन मिनटं झालेले आहे. आपल्याला हे असं मधून मधून हलवायचं आहे लोणचं. हे बघा साखर विरघळली आहे, कसं हे पातळ झालं आहे. हे साधारण थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ते लोणच्याचा वास तर एकदम छानच सुटलेला आहे. आपल्याला वाट बघायची इथे 7 ते 8 मिनटं. बघा हे आपलं लिंबू लोणचं एकदम तयार व्हायला आलेलं आहे. थोडंसं हे बघा कन्सिस्टन्सी घट्ट झालेली आहे, म्हणजे असं घट्ट पाहिजे. हे बघा याच्यापेक्षा घट्ट करू नका, नाहीतर मग ते कडक होईल. आता मी गॅस बंद करते आणि हलवताना मी तुम्हाला सांगते, हलवताना गॅस बारीक करा आणि मग हलवा, नाहीतर हे लिंबाचे हे बघा मोठा गॅस केल्यावर जे उडते, हे बघा ते उडतं आणि ते हातावर येतं. तेव्हा सांभाळून काळजी घ्या आपल्या हातांची. हलवताना गॅस बारीक करा आणि परत आच मध्यम करा, मोठा करू नका. आणि आता आपलं हे लोणचं तयार झालं आहे. मी तुम्हाला काढून दाखवते. एकदम छान लोणचं झालं आहे. हे झटपट होणार आहे, मस्त झालेलं आहे. आता मी हे तुम्हाला काढून दाखवते. गॅस बंद करते मी. हे बघा हे मी थंड करून घेतलं आहे तुम्हाला म्हणजे दाखवायला. थंड झाल्यावर हे बघा कसं हे घट्ट झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते. आणि काचेच्या बरणीत पण असं तुम्ही भरून ठेवू शकतात, हे बाहेरच ठेवू शकतात. हे बघा समस्त एकदम आपलं लोणचं तयार झालेलं आहे. बघा कसं घट्ट झालेलं आहे. बघा किती छान लोणचं आपलं तयार झालेलं आहे. हे असं काचेच्या बरणीत भरून ठेवा. दिसतंय किती छान. हे तुम्ही मुलांना जरूर खायला द्या. पराठ्याबरोबर, चपातीबरोबर, टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकतो. हे लोणचं तुम्ही बनवा. आणि अशाच तुम्हाला आणखी छान छान रेसिपी बघण्याकरता काय करायचं आहे, आता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.